नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं मनापासून स्वागत. आपण पहा CTET 2026 जी 8 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी आपण पेपर क्रमांक 2 साठी खास करून इतिहास असेल, भूगोल असेल, पेडॉलॉजी असेल, नागरिकशास्त्र असेल याची कंटेंट प्लस PYQ आपण प्रोव्हाइड करत आहोत. आणि यामध्ये पेपर क्रमांक 1चे फक्त PYQचे किंवा पेपरचे आपल्याला व्हिडिओ येतील. तरी तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी असतील पहा CTETची तयारी करत आहेत किंवा तुम्ही स्वतः करत असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, शेअर करा, चॅनलची लिंक पोहोचवा. आणि खास करून पेपर क्रमांक 2 साठी SST साठी प्रॉपर अगदी विनामूल्य कंटेंटसहित PYQ सहित सर्व कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित शिकवल्या जातील. भूगोलाचे काही व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, इतिहासाचे झालेले आहेत आणि PYQचे पण जसे जमेल तसे व्हिडिओ मी अपलोड करत आहे. आणि याच्यामध्ये पहा, या चॅनलवर तुम्हाला NCERTचे जे ॲक्च्युअल बुक आहेत त्याचा पण डाटा तुम्हाला पाहायला मिळेल. तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा. इतरही स्पर्धा परीक्षेशी संबंधित माहिती आपण इथं देत असतो, त्यामुळे तुम्हाला हे चॅनल नक्कीच युजफुल ठरेल. आता हा जो पेपर आहे, हा पेपर आहे पहा 7 जुलै 2024. पेपर क्रमांक 1. सेट कोणता आहे? ए. पेपर आहे पेपर क्रमांक 1 आणि सेट आहे ए. 7 जुलै 2024. याच्यामध्ये आपण बालमानसशास्त्र याचे 30 प्रश्न कव्हर करणार आहोत पहा. आणि ह्याची जर तुम्हाला PDF हवे असेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आणि त्या चॅनलवर तुम्हाला NCERTचे बुक असतील, पेपर असतील तर त्याचे सर्व PDF तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, नक्की चेक करा आणि आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. तर चला चालू करूया. आपण पटकन 30 क्वेश्चन कव्हर करणार आहोत. पहिला सेक्शन आहे पहा पार्ट 1. ह्याच्यामध्ये बालविकास व शिक्षाशास्त्र, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी या घटकावर आपल्याला 30 प्रश्न विचारले जातात. त्या 30 प्रश्नांचं स्वरूप आणि उत्तरे पाहून घेऊ. निम्नलिखित में से कौन सा निरंतर और व्यापक मूल्यांकन का समर्थन करेगा? बघा, विच ऑफ द फॉलोइंग वुड सपोर्ट कंटिन्युअस अँड कॉम्प्रेहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन. इंग्लिश पण शब्द लक्षात ठेवा. निरंतर, सातत्यपूर्ण आणि व्यापक स्वरूपाचं जे मूल्यमापन आहे त्याचं समर्थन कोण करतं? तर ऑप्शन क्रमांक 2 वृद्धी और अधिगम प्रगती पोर्टफोलिओ. त्याच्यानंतर सेकंड पहा, दुसरा प्रश्न. आता या स्वरूपाचेच तुम्हाला प्रश्न जास्तीत जास्त पाहायला मिळतील, त्यामुळं हा जो टाईप आहे तो अगदी व्यवस्थित करायचा आहे. पहा, एक अभिकथन दिलेलं असतं ए आणि एक रिझन दिलेलं असतं. त्याच्यानंतर आता हे जे कथन आहे त्या कथनाचं रिझन किंवा त्या कथनाशी संबंधित माहिती हे आरमध्ये दिलेलं असते. आणि दोन्ही व्यवस्थित वाचून नीट विचार करून आपल्याला त्यापैकी ए आणि आर दोन्हीसही बरोबर आहेत का, दोन्ही चुकीचे आहेत का, ए आणि आर, ए बरोबर आर चुकीचं, त्याच्यानंतर आर एची व्याख्या करतं, ए आरची व्याख्या करतं, अशा स्वरूपाचे प्रश्न पाहायला मिळतात. प्रश्न वाचून घेऊ. शिक्षकों को बच्चों के साथ काम करते समय लगातार अपने स्वयं के दृष्टिकोण और पूर्वग्रहों की जांच करनी चाहिए. समस्या समाधान की प्रक्रिया कार्यात्मक स्थिरता से बाधित हे. त्यामुळे इथं आर पहा, आर चुकीचं येतं. एक कथन पाहू आपण. शिक्षकों को बच्चे के साथ काम करते समय लगातार अपने स्वयं के दृष्टिकोन और पूर्वग्रहों की जांच करनी चाहिए. बरोबर आहे पहा. विद्यार्थ्यांना शिकवत असताना शिक्षकाला स्वतःचा दृष्टिकोन आणि त्याचे जे काही पूर्वग्रह असतील किंवा चुकीचे समजुते असतील तर त्यांचा पडताळा घेतला पाहिजे. ए बरोबर आहे, ए सही, आर गलत. ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न बघूया. गणित में अपने खराब अंकों के बारे में बात करते हुए अवी कहता है मुझे अंकों की समझ नहीं है, अवी अपने प्रदर्शन का कारण किससे ठहरा रहा है. सिच्युएशन दिले जातात पहा. हा पण IMP टाईप आहे. तुम्हाला टिंबटिंब असं करत आहे, मग ती पद्धती किंवा त्याचं कारण, कारक असे काहीही विचारलं जातं. तर इथं आता काय सांगितले पहा. गणितामध्ये खराब अंक के बारे में, अंक खराब काढलेले आहेत त्या गोष्टीबद्दल सांगत असताना आम्ही काय म्हणतोय की मुझे अंकों की समज नाही आहे, म्हणजे मला अंकांची समज नाही आहे. आणि आवी जे बोलत आहे त्याचं कारण काय आहे? किस्मत, कार्य कठीणाई, कोशिश की कमी आणि योग्यता का अभाव. आता त्याचं नशीब तर असू शकत नाही, कार्यात अडचण असू शकणार नाही, कोशिश की कमी, प्रयत्नांचा अभाव हे पण असू शकत नाही, तर योग्यतेचा अभाव. हे काय आहे पहा, त्याचं जे प्रदर्शन आहे त्याच्या बोलण्यातून काय सूचित होतं तर त्याच्यामध्ये योग्यतेची काय आहे, कमतरता आहे. त्याच्यानंतर 4 नंबरचा प्रश्न पहा. लेव वैगोत्स्की के सिद्धांत के अनुसार छात्रों के सीखने के अनुभव को बेहतर बनाने के लिए निम्नलिखित में से कौन सा एक
अनुशंसित दृष्टिकोन हे लेव वॅगोत्स्की काही महत्त्वाचे शास्त्रज्ञ आहेत पहा. जसं आपले PYQ अनालिसिसचे व्हिडिओ येतील त्याच्यामध्ये तुम्हाला ते शास्त्रज्ञ तुम्ही नोट डाऊन करायचे आहेत आणि त्यांच्याबद्दलच अगदी व्यवस्थित माहिती करायची आहे किंवा त्यांच्या सर्व थेअरी वाचून घ्यायच्या आहेत. लेव वॅगोत्स्की यांच्या सिद्धांतानुसार पहा, सीखने के अनुभव को बेहतर बनाने के लिए, शिकण्याचा अनुभव आणखीन चांगला बनवण्यासाठी निम्नलिखित में से कौन सा एक अनुशंसित दृष्टिकोन, खालीलपैकी कोणता एक चांगला दृष्टिकोन आहे पहा. उत्तर येतं छात्रों के वर्तमान स्तर पर आधारित उनको उचित समर्थन और मार्गदर्शन के साथ काम प्रदान करना. त्यानंतर 5 नंबरचा प्रश्न बघा. निम्नलिखित में से कौन सा कथन प्रगतिशील शिक्षा में शिक्षक की भूमिका का सबसे अच्छा वर्णन करता है. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट बेस्ट डिस्क्राइब द रोल ऑफ द टीचर इन प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन महत्त्वाची टर्म आहे पहा. प्रगतील शिक्षणामध्ये शिक्षकाची कोणती भूमिका असायला हवी यापैकी पर्यायातून कोणता पर्याय चांगल्या पद्धतीने सूचित करतो किंवा त्याचं वर्णन करतो. ऑप्शन क्रमांक 2 आहे शिक्षक एक सुविधा प्रदाता के रूप में कार्य करते हैं. शिक्षक काय आहेत पहा, तर विद्यार्थ्यांना सुविधा देणारे त्यांच्या स्वरूपात ते कार्य करत असतात. त्यानंतर 6 नंबरचा प्रश्न पहा. हॉवर्ड गार्डनर की दी गई बुद्धी की अवधारणा का निहितार्थ है की. हॉवर्ड गार्डनरची जी बुद्धीची अवधारणा आहे त्याचा अर्थ सांगायचा आहे. अलग अलग आयामों में लोगों की अलग अलग योग्यताएं होती है. भिन्न भिन्न परिस्थितीमध्ये लोकांची वैशिष्ट्ये किंवा योग्यता वेगवेगळी असते, हा त्याचा आयाम आहे. 7 नंबर पहा. निम्नलिखित में से अवधारणा के निरूपण का कौन सा क्रम बच्चों की संज्ञानात्मक क्षमताओं के उत्तरोत्तर विकास के अनुसार है. आता पहा. विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेंस ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ कन्सेप्ट इज इन अकॉर्डिंग विथ चिल्ड्रन्स ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज. कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज संज्ञानात्मक क्षमता त्याचा विकास, त्याचा क्रम सांगायचा आहे आपल्याला. क्रिया आधारित, छवी आधारित आणि संकेत आधारित. उत्तर येतं पहा क्रिया आधारित, छवी आधारित आणि संकेत आधारित. ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर पुढे आहे, पुढे बघा 8 नंबरचा प्रश्न. अभिकथन दिलेला आहे, कारण सांगायचं आहे. शिक्षकों को कक्षा में प्रभावी संज्ञान सुनिश्चित करने के लिए बच्चों को संवेगात्मक सहारा देना चाहिए. संवेग व संज्ञान एक दूसरे से जटिल रूप से संबंधित हे दोन्ही उदाहरणे आहेत, एकमेकावर अवलंबून आहेत पहा. त्यामुळे ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि ए आर की सही व्याख्या करता आहे. ए काय करतं, आर बद्दल निश्चित व्यवस्थित माहिती सांगतं किंवा ए आरची व्याख्या करतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर असेल. 8वा प्रश्न. त्याच्यानंतर 9वा प्रश्न पहा. विकास के संदर्भ में निम्नलिखित में से कौन सा कथन सही है. विकासाच्या संदर्भामध्ये कोणतं कथन बरोबर आहे. विकास चक्रीय तरीके से होता है, रैखिक नहीं. उत्तर आहे विकास चक्रीय तरीके से होता है, रैखिक नहीं. त्याच्यानंतर पुढे पहा 10 नंबरचा प्रश्न. लेव वॅगोत्स्की के अनुसार बच्चे अपने स्वयं के व्यवहार को किस प्रकार नियमित करते हैं. आत्मवाक के प्रयोग द्वारा. ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर पहा 11 नंबरचा प्रश्न. कक्षा 5वीं के बच्चों को तैरने और डूबने की अवधारणाओं को पढ़ाने के लिए संरचनावाद में दृढ़ विश्वास रखने वाले शिक्षकों द्वारा कौन सा शैक्षणिक दृष्टिकोन अपनाया जाएगा. आता पहा निर्देशित खोज कुठले तर निर्देशित खोज. ऑप्शन क्रमांक 4. त्याच्यानंतर पहा. निम्नलिखित में से कौन सी सार्थक सीखने के लिए एक प्रभावी स्मृती तकनीक नहीं है. नहीं है म्हणजे कोणती स्मृती टेक्निक नाही सांगितलेलं आहे पहा. तर मेमरी टेक्निक, रटणे व दोहराव, स्मृती सहाय्यक विधी या संकल्पना, चित्रण, विस्तृत दोहराव हे आहेत. फक्त रटणे व दोहराव. रटणे म्हणजे काय, पाठांतर करणे आणि सारखं सारखं तेच रिपीट करणे. रोट रिहर्सल, त्याला काय म्हटलं जातं, रोड रिहर्सल. ही मेमरी टेक्निक नाही आहे. त्याच्यानंतर पहा पुढचं 13 नंबर. निम्नलिखित में से कौन सा एक अच्छी तरह से तैयार किए गए आलोचनात्मक सोच वाले प्रश्न की विशेषता नहीं है. आता पहा बाकीचे तिन्ही आहेत आलोचनात्मक जे प्रश्न आहेत किंवा आलोचनात्मक क्रिटिकल थिंकिंगचे जे ऑप्शन आहेत तर ते त्यांचे वैशिष्ट्य आहेत. यह खुला प्रश्न है और कई उत्तरों को प्रस्तुत करने की अनुमति देता है. इसमें सूचना के विश्लेषण और मूल्यांकन की आवश्यकता होती है. यह उच्च स्तरीय सोच और समस्या समाधान कौशल को बढ़ावा देते हैं. तिन्ही विधाने बरोबर आहेत. यह मुख्य रूप से तथ्यात्मक जानकारी, फक्त तथ्यांच्या स्वरूपातली जी माहिती आहे त्याच्यावर आधारित आहे. हे विधान चुकीचं आहे. त्याच्यानंतर पहा 14 नंबरचं पुन्हा अभिकथन आणि
रीज़न। विविध सांस्कृतिक पृष्ठभूमि से छात्रों की ज़रूरतों को पूरा करने के लिए कक्षा शिक्षण को सांस्कृतिक रूप से उत्तरदायी होना चाहिए। कक्षा में समता केवल मानकीकृत पाठ्यचर्या व आकलन के द्वारा सुनिश्चित की जाती है। आता इथं पहा, कक्षा में समता केवळ मानकीकृत पाठ्यचर्या व आकलन के द्वारा, पहा म्हणजे इयत्तेमध्ये किंवा त्या वर्गामध्ये समता फक्त मानकीकृत पाठ्यचर्या आणि आकलन याद्वारे सुनिश्चित केली जाते। केवळ या एका शब्दामुळे हे आर आपलं चुकीचं झालं आणि ए काय आहे, बरोबर आहे। आणि असं पर्याय कुठं आहे पहा, पर्याय क्रमांक 3। केवळ असे जर ओनली, केवळ हे जे शब्द असतात पहा, ते चुकीचाच पर्याय दर्शवण्यासाठी किंवा चुकीचंच कथन देण्यासाठी येतात। त्यामुळे असे असणारे पहिला कट करायचे, फक्त व्यवस्थित प्रश्न वाचून घ्यायचा आणि त्या अनुषंगाने आपल्याला ते व्यवस्थित कट करता येतात, फक्त सराव करणे गरजेचा आहे। 15 नंबरचा प्रश्न बघूया। जागृति को पता चल गया है कि उसका कुत्ता रस्टी एक गोल्डन रिट्रीवर है। जब वह एक और कुत्ते को देखती है जो रस्टी जैसा दिखता है लेकिन एक अलग नस्ल का है, तो वह उसे भी कुत्ता ही समझती है। जीन पियाजे के संज्ञानात्मक विकास के सिद्धांत के अनुसार यह किस अवधारणा को प्रदर्शित करता है? समायोजन, एसिमिलेशन या उदाहरणेला ते प्रदर्शित करतं पहा। आणि इथं सिद्धांत पहा, जीन पियाजेचा सिद्धांत कोणता आहे? संज्ञानात्मक विकास। तुम्ही जास्तीत जास्त जेवढे PYQ कराल त्या PYQच्या प्रश्नावरून आणि उत्तरावरूनच तुमच्या बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर होत जातील। त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणे गरजेचा आहे। त्याच्यानंतर पहा, आनुवंशिकता पूरी तरह से एक व्यक्ति के और की टिंब का निर्धारण करती है। हेरिडिटी टोटली डिटरमाइन्स एन इंडिव्हिज्युअल्स कशाचं निर्धारण करते? सेक्स, जेंडर, शैक्षणिक सफलता, शिकणे की शैली। तर कशाचं निर्धारण करते पहा? सेक्स। त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 काय येईल? अचूक उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 1। त्याच्यानंतर पहा पुढचं बघा, प्रश्न क्रमांक 17। पुनः अभिकथन रीजन। शिक्षकों को कक्षा में प्रश्न पूछने पर ध्यान देना चाहिए और निर्देश देने के बजाय उन्हें प्रश्न पूछने के लिए प्रोत्साहित करना चाहिए। आता बाल केंद्रित शिक्षा शास्त्र का अर्थ है कक्षा में बच्चों की आवाज़ को महत्व देना और उनकी प्रतिभागीयता को सुनिश्चित करना। बघा प्रश्न व्यवस्थित वाचून घेऊ। शिक्षकों को कक्षा में प्रश्न पूछने पर ध्यान देना चाहिए और निर्देश देने के बजाय उन्हें प्रश्न पूछने के लिए प्रोत्साहित करना चाहिए। शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये पहा प्रश्न विचारण्यासाठी निर्देश देण्याऐवजी प्रश्न विचारण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे। आणि कारण काय दिलेलं आहे पहा, बाल केंद्रित शिक्षाशास्त्र का अर्थ है कि कक्षा में बच्चों की आवाज़ को महत्व देना और उनकी प्रतिभागीयता को सुनिश्चित करना। आणि जे बाल केंद्रित शिक्षण आहे किंवा बाल केंद्रित अध्यापन आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं जातं, विद्यार्थ्यांचा जो आवाज आहे किंवा विद्यार्थ्यांची जी सहभागिता आहे ती जास्त काय असते, महत्त्वाची असते। त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तर स्वरूपात सहभागी करून घेणे आवश्यक असते। दोन्ही विधाने बरोबर आहेत। ए आर की सही व्याख्या करता है ऑप्शन क्रमांक 1 आपला अचूक उत्तर असेल। 18 नंबरचा प्रश्न बघा, दोहराव व बारंबार किए जाने वाला व्यवहार किसकी विशिष्ट पहचान है? स्वलीन क्रम विकार की। ऑटिज्म स्पेक्ट्रम डिसऑर्डर। पहा रिपीटेटिव अँड रिचुअलिस्टिक बिहेवियर इज एन आइडेंटिफाइंग कैरेक्टरिस्टिक ऑफ। दोहराव और बारंबार किए जाने वाला व्यवहार म्हणजे पहा सारखं सारखं तेच रिपीट करणं किंवा एखादीच कृती सारखं सारखी केली जाते, ही कशाची ओळख आहे पहा? स्वलीन क्रम विकार की। ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, एकच गोष्ट सातत्यानं करणे, तर ही या विकाराशी संबंधित गोष्ट आहे किंवा हे वैशिष्ट्य त्याच्याशी या विकाराशी संबंधित आहे, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर। 19 नंबर, शिक्षार्थी अधिगम प्रक्रिया में व्यस्त और सक्रिय रूप से शामिल महसूस करते हैं जब गतिविधियां उनके संदर्भ से संबंधित होती है। उत्तर पहा, शिक्षार्थी अधिगम प्रक्रिया में व्यस्त और सक्रिय रूप से शामिल महसूस करते हैं जब। पहा शिक्षार्थी म्हणजे विद्यार्थी एखाद्या प्रक्रियेमध्ये व्यस्त किंवा स्वतःला कधी स्वतः सामील होतात, पहा व्यस्त होतात, तर त्या ज्या किंवा ती शैक्षणिक वैशिष्ट्ये किंवा शिक्षण पद्धती असेल तर त्यांच्याशी संदर्भित असेल तरच। त्याच्यानंतर पहा पुढे किती 20 नंबरचा प्रश्न, आमतौर पर सीखने की क्षमता और कठिनाइयों वाले बच्चों में। आता
चिल्ड्रन विल विथ लर्निंग डिफिकल्टीज टिपिकली, म्हणजे ज्यांच्यामध्ये लर्निंग डिफिकल्टी असते अशा विद्यार्थ्यांच्यामध्ये काय असतं पहा, एक जैसे दिखने वाले अक्षर और वर्ण को लेकर भ्रम होता है. एकसारखी जी अक्षरे आहेत आणि किंवा वर्ण आहेत त्यांच्याशी संबंधित काय असतो, त्यांना घेऊन काय असतो, गोंधळ असतो. लर्निंग डिफिकल्टीजमध्ये पहा, एक जैसे दिखने वाले अक्षर, एकसारखे दिसणारे जे अक्षरे आहेत की म्हणजे आता पहा ई असेल आणि हे ई असेल तर या दोन्हीतला फरक त्यांना कळत नाही. तर यांच्यामध्ये या दोन्हींना समजून घेण्यामध्ये काय असतो, गोंधळ असतो. त्याच्यानंतर पहा, ऐसे बच्चे जिन्होंने बहुत कम उम्र में ऐसे बच्चे 21 नंबर, ऐसे बच्चे जिन्होंने बहुत कम उम्र से गंभीर मानव सामाजिक अभाव का अनुभव किया है, आमतौर पर उनके विकास में देरी या बाधा उत्पन्न होती है और पुनर्वास के बावजूद विकास के कुछ क्षेत्रों में सुधार अधीनस्थ होने की संभावना है. यह अवधि जिसमें विकास पर्यावरणीय समर्थन से महत्वपूर्ण रूप से प्रभावित होता है टिंब कहलाती है. काय 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 म्हणून ओळखली जाते पहा, संवेदनशील अवधी, संवेदनशील अवधी, सेन्सिटिव्ह पिरियड. ऑप्शन क्रमांक 4. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न घ्या 22 नंबर. तर 22 नंबरचा प्रश्न आहे पहा, तर विभिन्न जेंडर के व्यवहार के बारे में पूर्वकल्पित सामान्यीकरण क्या कहलाते हे. तर ते काय म्हणून ओळखले जातात पहा, जेंडर रूढीवादिता, जेंडर स्टिरोटाइप्स. ह्याच्यावर तुम्ही विज्ञानचं करत असाल, समाजशास्त्र पेपर असेल किंवा गणित असेल, सर्व विषयामध्ये सर्व सेक्शनमध्ये तुम्हाला जेंडर स्टिरोटाइपवर प्रश्न येतातच. त्यामुळे जेंडर रूढीवादिता हा टॉपिक अगदी व्यवस्थित करायचा आहे. त्याच्यानंतर पहा पुढे आता 23 नंबरचा प्रश्न, एक समावेशी कक्षा में. आता एक समावेशी कक्षा में काय असतं, इन एन इंक्लूसिव क्लासरूम विशेष बच्चे हमेशा अपने पाठ्यचर्या पर काम करते हैं नहीं, तर सभी बच्चों की कक्षा की गतिविधियों तक पहुंच है और वे कक्षा की क्रिया में शामिल हे. म्हणजे समावेशी, सर्वांना सामावून घेणारे जो वर्ग आहे त्याच्यामध्ये पहा सर्वच विद्यार्थी सर्व गतिविधियों तक पहुँचे और कक्षा की क्रिया में शामिल, ते त्यांनी त्यांची अपेक्षित उद्दिष्टे साध्य केलेली असतात आणि ज्या कृती होतात पहा वर्गामध्ये त्या सर्वांमध्ये त्यांचा काय असतो, सहभाग असतो. त्याच्यानंतर 24 नंबरचा प्रश्न बघूया आपण. 24 नंबरचा प्रश्न, आलोचनात्मक सोच वाले प्रश्न पूछने का प्राथमिक उद्देश्य क्या है. व्हॉट इज द प्राइमरी पर्पज ऑफ आस्किंग क्रिटिकल थिंकिंग क्वेश्चन. आलोचनात्मक सोच वाले, क्रिटिकल थिंकिंग, तर असे प्रश्न विचारण्याचा प्राथमिक उद्दिष्ट विचारलेला आहे, उच्च स्तरीय सोच और समस्या समाधान कौशल्य को बढ़ावा देना. विद्यार्थ्यांच्यामध्ये उच्च क्षमतेनुसार विचार करण्याची क्षमता आणि त्यांची जी समस्या असेल किंवा एखादा प्रश्न असेल त्याचं उत्तर शोधण्याचं कौशल्य त्यांच्यामध्ये आत्मसात होण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे हे त्याचं उद्दिष्ट आहे, आलोचनात्मक सोच किंवा क्रिटिकल थिंकिंग. त्याच्यानंतर 25 नंबरचं पहा, सामाजिक रचनाविदियों के अनुसार अधिगम की प्रक्रिया के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन सही है. आता सामाजिक रचनावादियों के अनुसार काय, अधिगम की प्रक्रिया के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन सही है. अधिगम अर्थ निर्माण की एक सामाजिक प्रक्रिया है. लर्निंग इज अ सोशल प्रोसेस ऑफ मीनिंग मेकिंग. म्हणजे काय पहा, अर्थ निर्माण करण्याची एक सामाजिक प्रक्रिया म्हणून शिक्षणाकडे किंवा अधिगमकडे पाहिलं जातं. 26 नंबरचा पहा, अभिकथन रीजन. जब कि कुछ बच्चे 12 महीने की उम्र में बड़बड़ाना और 2 शब्दों का वाक्य बोलना शुरू कर देते हैं, अन्य 20 महीने की उम्र तक ऐसा नहीं करते हैं. कारण पहा, विकासात्मक प्रतिमान केवळ सांकेतिक है और व्यक्तिगत बच्चों का विकास काफी भिन्न हो सकता. हे दोन्ही विधाने बरोबर आहेत पहा. आता समजून घेऊ प्रश्न. तर पहा, काही मुलं 12व्या महिन्यातच काय करायला, बडबडायला, बोलायला चालू करतात, पण काहींना तीच कृती करण्यासाठी 20 महिने इतका कालावधी लागतो. काहींना 12 महिने कालावधी लागतो, काहींना 20 महिने कालावधी लागतो. इथं दिलेलं आहे पहा, 12 महिने 20 महिने. तर असं का होतं पहा, कारण समजून घेऊ आपण. विकासात्मक प्रतिमान केवळ सांकेतिक है और व्यक्तिगत बच्चों का विकास काफी भिन्न हो सकता है. आता विकासात्मक प्रतिमान हे फक्त सांकेतिक स्वरूपाचं आहे, पण व्यक्तिगतरित्या जर आपण मुलांचा विकास पाहिला तर प्रत्येकामध्ये विकासाचा स्तर हा किंवा त्यांच्या वयाचा स्तर हा वेगवेगळा असू शकतो. आता समजा काही मुले एका वर्षात
एका वर्षातच चालायला शिकतात, पण काहींना चालण्यासाठी 1.5 वर्ष पण घेतात. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिगत भिन्नतेनुसार त्यांची कौशल्य शिकण्याचा स्तर असू शकतो. ऑप्शन क्रमांक 1, ए और आर दोनों सही है, ए आर की सही व्याख्या करता है. ए आणि आर दोन्ही बरोबर आहे आणि ए आरची व्यवस्थित व्याख्या एची आर व्यवस्थित व्याख्या करतं. पुढचा पहा. आता आपण पाहू 27 नंबरचा प्रश्न. बच्चों की लंबाई और वजन में वृद्धि किसका उदाहरण है? मात्रात्मक परिवर्तन. मुलांची जी उंची आणि वजन वाढतं, हां, ही जी वाढ होते ती कशाचं उदाहरण आहे? पहा, मात्रात्मक परिवर्तन, क्वांटिटेटिव्ह चेंज. त्यांच्यावर क्वांटिटीच्या स्वरूपात काय होतं? चेंज होतो. त्याच्यानंतर पहा 28 नंबरचा प्रश्न पाहतोय आपण. हेंज की दुविधा को पेश किए जाने पर अरुणिमा तर्क देती है, कानून इन परिस्थितियों के लिए स्थापित नहीं किया गया था. इस स्थिति में दवा लेना वास्तव में सही नहीं है, लेकिन यह उचित है. लॉरेंस कोहलबर्ग के सिद्धांत के अनुसार अरुणिमा नैतिक विकास की कौन सी अवस्था है? नैतिकता का विरोधाभास व्यक्तिगत अधिकार और लोकतांत्रिकता. इथं पहा प्रश्न पुन्हा. हेंज की दुविधा को पेश किए जाने पर अरुणिमा तर्क देती है, म्हणजे अरुणिमा काय तिचा तर्क लावते पहा. कानून इन परिस्थितियों के लिए स्थापित नहीं किया गया था. इस स्थिति में दवा लेना वास्तव में सही नहीं है, लेकिन यह उचित है. कशाचं हे सांग, कोणती अवस्था आहे पहा? नैतिकतेचा विरोधाभास व्यक्तिगत अधिकार आणि लोकतांत्रिकता. त्याच्यानंतर 29 नंबरचा प्रश्न पहा. प्रतिभाशाली बच्चों के संदर्भ में निम्नलिखित में से कौन सा सही है? प्रतिभाशाली जी मुलं आहेत त्यांच्या संदर्भात कोणतं विधान बरोबर आहे? प्रतिभाशाली छात्र अन्य छात्रों की तुलना में अपेक्षाकृत उन्नत गती से सीखते हैं. बरोबर आहे पहा. अगदी कौशल्यपूर्ण किंवा अगदी एक्स्ट्रॉर्डनरी मुलं असतात पहा, इतर मुलांच्या तुलनेमध्ये पटकन त्यांची ग्रास्पिंग पॉवर पण जास्त असते आणि प्रत्येक गोष्ट त्यांनी काय करत असतात? सर्वांच्या आधी कॅच करत असतात. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? प्रतिभाशाली छात्र किंवा गिफ्टेड स्टुडंट्स. बरोबर आहे ऑप्शन क्रमांक 4. प्रतिभाशाली छात्र अन्य छात्रों की तुलना में अपेक्षाकृत उन्नत गति से सीखते हैं. आता पुन्हा. जीन पियाजे के अनुसार निम्नलिखित में कौन सी क्षमताएं पूर्व संक्रियात्मक अवस्था की विशेषता है? एज पर जीन पिगेट, प्री ऑपरेशनल स्टेज इज कॅरेक्टराइज्ड बाय ॲबिलिटीज टू परफॉर्म. आता ह्याच्यानुसार पहा काय सांगितले प्रश्नामध्ये. जीन पियाजे के अनुसार, जीन पियाजेच्या म्हणण्यानुसार निम्नलिखित में से कौन सी क्षमताएं पूर्व संक्रियात्मक अवस्था की विशेषता आहे? पूर्व संक्रियात्मक अवस्था म्हणजेच प्री ऑपरेशनल स्टेज याची वैशिष्ट्ये कुठली क्षमता याचं वैशिष्ट्य आहे पूर्व संक्रियात्मक अवस्थेचं? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा. प्रतिकात्मक खेळ आणि जीववाद, सिम्बॉलिक प्ले अँड ॲनिमिझम. हे काय आहे? तर याचं वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे पहा आपण पेडॉलॉजीचे 30 प्रश्न कव्हर केलेले आहेत. मला थोडासा जरी वेळ भेटला तरी आजच तुम्हाला पेपर 2चा 10पर्यंत पेपर 2चा 30 प्रश्नांचा पेडॉलॉजीचाच व्हिडिओ येईल. आणि पहा आज आपण काय केलं? 7 जुलै 2024चा पेपर 1चे पेडॉलॉजीचे 30 क्वेश्चन घेतले. आता पेडॉलॉजीचे पेपर 2चे 30 क्वेश्चनचा व्हिडिओ मी तुम्हाला आजच जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करेल. उद्या आपला काय येईल पहा. 7 जुलैचाच SST पेपर 2चा 60 प्रश्नांचा एकच व्हिडिओ येईल. SSTचे जे 60 क्वेश्चन आहेत ते मी त्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. आणि जास्तीत जास्त आता माझा भर कंटेंटला इतका जास्त रिस्पॉन्स भेटत नाही आहे. तुम्ही जर रिस्पॉन्स दिला तरच मी तुम्हाला SSTसाठी चांगले कंटेंट बनवून देईल. आणि मी तुम्हाला 100% गॅरंटी देते पहा, मी जे तुम्हाला व्हिडिओ देत आहे किंवा जे कंटेंट मी स्वतः अभ्यास केलेला आहे, मी स्वतः CTET पहिल्याच प्रयत्नामध्ये क्लिअर केलेले आहे. त्यामुळे पेपर कसा येईल ते थोडीफार जाण आहे. अगदी सगळंच कळतं असा भाग नाही. पण पेपर काय येतं स्वतः परीक्षा पास केल्यामुळं आपण सांगू शकतो किंवा आपण चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना तो कंटेंट पोहोचवू शकतो असं मला वाटतं. त्यामुळे मला जसं जमेल तसं NCERTचे ॲक्च्युअल पुस्तकाचे व्हिडिओ किंवा 6वी ते 8वी कंबाईन सर्व 6 ते 8वी, आता प्राचीन भारत असेल, सूर्यमंडल असेल पहा किंवा ग्लोब असेल, हे सर्व कंटेंट मी तुम्हाला 6वी ते 8वीचा सार एकत्रित करून मी तुम्हाला कंटेंट देत आहे. त्याला जर मला चांगला रिस्पॉन्स भेटला तरच मी ते कंटिन्यू करेन, नाहीतर मी तुम्हाला जास्तीत जास्त PYQचेच व्हिडिओ प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन. कारण का पहा, मी तुम्हाला असं का म्हणत आहे, कारण 10 तारखेला माझी पण KVSची एक्झाम
आहे. 10 तारखेला माझी पण KVSची एक्झाम आहे आणि त्यामुळे फक्त एक 25 दिवस माझ्या हातामध्ये आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त PYQ मी तुम्हाला अपलोड करून देईन आणि 10 तारखेनंतर 10 किंवा 11 जानेवारीनंतर जास्तीत जास्त कंटेंट तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन. बघा तुम्हाला कसं वाटतं आणि तुमच्या काही शंका असतील तर किंवा आणखीन कशा स्वरूपात तुम्हाला व्हिडिओ हवे आहेत ते तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मी त्या पद्धतीने व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल. चालेल, फक्त आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, त्याला एखादं लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींच्यामध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. चालेल, धन्यवाद.